Hello students, welcome to this class of the physics. Last time आपण acceleration, velocity आणि displacement यांच्याशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघितलेले होते. हे फॉर्म्युले पुन्हा एकदा बघा आणि त्याच्याशी रिलेटेड फर्स्ट आपण न्यूमेरिकल पार्ट आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे. तर इक्वेशन बघा, सुरुवातीला आपण ॲक्सेलरेशनचं इक्वेशन बघितलेलं होतं. ॲक्सेलरेशन इन linear simple harmonic motion is given by formula minus omega square x. आणि याच्यामध्ये मॅक्सिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आलेला होता ओमेगा स्क्वेअर इंटू ए, दॅट इज अँप्लिट्यूड. सो दिस इज द मॅक्सिमम ॲक्सेलरेशन. त्याच्यानंतर आपण व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले बघितले होते. व्हेलॉसिटी फी इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीचा मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती येणार आहे? दॅट इज ओमेगा इंटू ए. दॅट इज द मॅक्सिमम व्हेलॉसिटी अँड दिस इज द व्हेलॉसिटी ॲट एनी डिस्प्लेसमेंट. ओके. अँड आफ्टर दॅट फायनली आपण डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला बघितलेला होता. डिस्प्लेसमेंट, तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आलेला होता आपला एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू कॅपिटल ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. ओके. आणि मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किती येणार आहे? आता लक्षात घ्या, साइन ओमेगा टी प्लस अल्फा या ठिकाणी आहे आणि साइनची मॅक्सिमम व्हॅल्यू 1 असते आणि साइन ज्यावेळी 1 असणार त्यावेळी डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असणार आहे. सो मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट इज ए प्लस ऑर मायनस ए. ओके. सो दॅट इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. तर हे काही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. ओके. आता या डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशन मध्ये एक टर्म आहे, ती टर्म थोडीशी आपण बघूया. फेज आणि इनिशियल फेजचा पार्ट थोडासा आपण स्टडी करूया इथं. फेज ऑफ एसएचएम आणि इनिशियल फेज ऑफ एसएचएम. ओके. नेक्स्ट, फेज ऑफ एसएचएम, फेज ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय? आता फेज या वर्डचा मीनिंग काय होतो? स्टेट. सो फेज ऑफ एसएचएम म्हणजे स्टेट ऑफ एसएचएम किंवा स्टेट ऑफ ऑसिलेशन. लक्षात घ्या, फेज ऑफ एसएचएम इज नथिंग बट स्टेट ऑफ ऑसिलेशन. म्हणजे ऑसिलेशनची स्टेट काय आहे याला काय म्हणतो आपण? फेज ऑफ एसएचएम असं म्हणतो. त्याच्यामुळे डेफिनेशन याची या पद्धतीने लिहिणार. लक्षात घ्या, द क्वांटिटी which completely describe state of oscillation. बघा, फेज म्हणजेच काय आहे? इन शॉर्ट मध्ये लिहायचं झालं तर फेज म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन. लक्षात घ्या. आणि डेफिनेशन लिहिताना या पद्धतीने लिहिणार. द क्वांटिटी विच कम्प्लिटली डिस्क्राइब स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल is called as phase of SHM, phase of simple harmonic motion. आता स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय याचं पण थोडंसं आपण डिस्कशन करूया. तर स्टेट ऑफ ऑसिलेशन कन्सिस्ट ऑफ टू थिंग्स. स्टेट ऑफ ऑसिलेशन कन्सिस्ट ऑफ फर्स्ट डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. ओके. म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन सांगायचं म्हणजे काय? मीन पोझिशन पासून तो किती डिस्टन्सवर आहे. ओके. सो डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. सो मीन पोझिशन पासून त्याची डिस्प्लेसमेंट किती आहे. अँड सेकंड इज दॅट डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे मीन पोझिशन पासून तो कुठं आहे आणि कुणीकडे निघालाय. म्हणजे डायरेक्शन ऑफ मोशन अवे फ्रॉम मीन पोझिशन आहे का टुवर्ड्स मीन पोझिशन आहे. इन ब्रॅकेट अवे ऑर टुवर्ड्स or away from mean position. ओके. हे या दोन गोष्टी सांगणं म्हणजेच काय असतं? स्टेट ऑफ ऑसिलेशन असतं. लक्षात घ्या. पुन्हा एकदा बघा, फेज ऑफ एसएचएम म्हणजे काय असतं? स्टेट ऑफ ऑसिलेशन असतं. आणि स्टेट ऑफ ऑसिलेशन मध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन अँड सेकंड इज द डायरेक्शन ऑफ मोशन. डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन कशी झालेली आहे आणि तिथं असताना तो टुवर्ड्स मीन निघालाय का अवे फ्रॉम मीन निघालाय. त्याला काय म्हणतो आपण? स्टेट ऑफ ऑसिलेशन असं म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे. आता
हे फेज ऑफ एसएचएम डिफाईन करणारी एक या इक्वेशन मध्ये एक क्वांटिटी आहे, लक्षात घ्या. आणि ती क्वांटिटी कुठली आहे बघा. इन द इक्वेशन, लक्षात घ्या, in the equation x is equal to a sin in bracket omega t plus alpha. ओके, या इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा या इक्वेशन मध्ये काय होतंय बघा, पार्टिकलची डिस्प्लेसमेंट किती झाली म्हणजे x किती आहे हे कशावर डिपेंड असणार. कॅपिटल ए तर कॉन्स्टंटच आहे. कॅपिटल ए म्हणजे अँप्लिट्यूड विच इज अ कॉन्स्टंट. म्हणजे x ची व्हॅल्यू जी आहे ती साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा या टर्मवर डिपेंड असणार आहे. साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा या टर्मवर डिपेंड असणार आहे. कारण साइनची व्हॅल्यू प्लस पण होऊ शकते, मायनस पण होऊ शकते. प्लस म्हणजे अवे फ्रॉम मीन पोझिशन, मायनस म्हणजे टुवर्ड्स मीन पोझिशन. ओके, आणि साइनच्या व्हॅल्यूने एच्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केले की एक्स ची आपल्याला मॅग्निट्यूड मिळू शकते, लक्षात घ्या. ठीक आहे. सो या इक्वेशन मध्ये हा ओमेगा टी प्लस अल्फा हा जो अँगल आहे, अँगल, कारण साइन आपण कुणाचा घेतो, अँगलचा घेतो, तर ओमेगा टी प्लस अल्फा हा जो अँगल आहे हाच फेज ऑफ एसएचएम म्हणून आपण यूज करणार आहे. कारण ओमेगा टी प्लस अल्फाच्या व्हॅल्यूवरच, लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे म्हणजे डायरेक्शन डिफाईन होणार. आणि त्याचबरोबर ओमेगा टी प्लस अल्फा किती आहे त्याच्यावर एक्स डिपेंडेंट असणार आहे. म्हणजे ओमेगा टी प्लस अल्फा जर झिरोच असेल तर काय होणार, ओमेगा टी प्लस अल्फा झिरो असेल तर एक्स इज इक्वल टू झिरो येणार, जे पार्टिकल मीन पोझिशनला असणार. ठीक, लक्षात येते. सो इन द इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, द टर्म ओमेगा टी प्लस अल्फा, ओमेगा टी प्लस अल्फा किंवा काही वेळेला ओमेगा टी प्लस फाय देखील यूज केलं जातं. आपण फाय हा वर्ड यूज करूया. ओमेगा टी प्लस फाय, ओमेगा टी प्लस फाय, फाय यूज केलं तरी चालतं, अल्फा यूज केलं तरी चालतं. फाय यूज करूया. The term omega t plus phi represent phase of SHM. ओके, फेज ऑफ SHM. ओमेगा टी प्लस फाय जी आहे ही टर्म काय सांगणार आहे, फेज सांगणार आहे, फेज. याचं एक एक्झाम्पल पाहिजे तर घेऊया. फॉर एक्झाम्पल, इफ ओमेगा टी प्लस अल्फा इज इक्वल टू झिरो असेल, ओमेगा टी प्लस अल्फा झिरो असेल तर फेज काय येणार बघा. फेज म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन काय असणार, ओमेगा टी प्लस अल्फा झिरो झाला तर एक्स इज इक्वल टू झिरो. फेज सांगायचं म्हणजे एक्स सांगायचं आणि डायरेक्शन सांगायची. एक्स इज इक्वल टू झिरो म्हणजे पार्टिकल कुठं असणार आहे, ऍट मीन पोझिशन असणार आहे. पार्टिकल ऍट मीन पोझिशन अँड मुव्हिंग टुवर्ड्स एक्स्ट्रीम, मुव्हिंग टुवर्ड्स एक्स्ट्रीम. लक्षात येते. इफ ओमेगा टी प्लस अल्फा इज इक्वल टू 90 डिग्री असेल तर याचा फेज काय येणार बघा, फेज ऑफ एसएचएम काय येणार बघा. इक्वेशन मध्ये ओमेगा टी प्लस अल्फा 90 ठेवून बघा. 90 डिग्री किंवा रेडियन मध्ये सांगायचं झालं तर 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2 असतं. रेडियन मध्ये व्हॅल्यू लिहूया. जर ओमेगा टी प्लस अल्फा पाय बाय 2 असेल तर साइन 90 किती असतं, 1 असतं. सो एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, ए येणार आहे. आणि एक्स इज इक्वल टू ए म्हणजे काय येणार आहे, पार्टिकल कुठं असणार आहे, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन असणार आहे. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर आता कोणीकडे येणार, मीन पोझिशनला येणार. सो डायरेक्शन ऑफ मोशन काय असणार आहे, टुवर्ड्स मीन पोझिशन. तर या पद्धतीने ही फेज ऑफ एसएचएम ची कन्सेप्ट आहे. आता हा फेज ऑफ एसएचएम कशावर डिपेंड आहे, तर फेज ऑफ एसएचएम ओमेगा टी प्लस फाय आहे ना, तर फेज ऑफ एसएचएम हा टाइम डिपेंडेंट आहे. म्हणजे टाइम चेंज होत जाईल तसा फेज काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. ओके, लक्षात घ्या. फेज ऑफ एसएचएम डिपेंड्स ऑन टाइम. फेज ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन डिपेंड्स ऑन टाइम टी. कारण टी जर टी ची व्हॅल्यू चेंज होत जाईल तसं काय होणार आहे, ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू कम्प्लिटली चेंज होत जाणार. आता याच्यामध्ये ओमेगा टी प्लस फाय जे आहे याच्यामध्ये फाय ही टर्म देखील काहीतरी रिप्रेझेंट करते आणि त्याला काय म्हणतो आपण, इनिशियल फेज असं म्हणतो. इनिशियल फेज, इनिशियल फेज याला दुसरं नाव आहे इपोक. इनिशियल फेजला इपोक असंही म्हटलं जातं, इनिशियल फेज. तर बघा आता इनिशियल फेज म्हणजे काय, तर स्टेट, थोडक्यात आपण फेज म्हणजे काय म्हटलं होतं, स्टेट ऑफ ऑसिलेशन. फेज म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन.
म्हणजे तो मीन पोझिशन पासून किती डिस्टन्सवर आहे आणि तिथून तो टुवर्ड्स मीन निघालाय का टुवर्ड्स एक्स्ट्रीम निघालाय, याला फेज म्हणतो. बरोबर. तर इनिशियल फेज म्हणजे काय, तर स्टेट ऑफ ऑसिलेशन ऍट द स्टार्ट ऑफ मोशन. म्हणजे मोशन ज्यावेळी स्टार्ट होणार आहे, म्हणजे ज्यावेळी टाइम 0 असेल, टाइम 0 असतानाचा जो फेज आहे ना, टाइम 0 असताना पार्टिकल कुठं आहे आणि कुणीकडे निघालाय, म्हणजे मोशन कुठून स्टार्ट होते हे सांगणारी जी टर्म आहे त्याला काय म्हणायचं, इनिशियल फेज असं म्हणायचं. तर याची डेफिनेशन बघा, दी क्वांटिटी which completely describe state of oscillation at start of motion त्याला काय म्हणणार आहे, स्टार्ट ऑफ मोशन म्हणजे काय, टाइम t इज इक्वल टू 0 असताना, is called as initial phase, that is phi, is called as initial phase, that is phi. ठीक आहे. आता x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय मध्ये t इज इक्वल टू 0 ठेवलं तर इक्वेशन काय होणार आहे, इन इक्वेशन x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय या इक्वेशन मध्ये, ओके, इफ t इज इक्वल टू 0 झालं तर काय होणार, मग x इज इक्वल टू, x कुठला येणार, तो इनिशियल येणार आहे, इनिशियल डिस्प्लेसमेंट येणार, x इनिशियल इज इक्वल टू ए साइन ऑफ काय राहणार आहे, फक्त फाय राहणार, कारण ओमेगा टी टर्म 0 राहणार आहे. आता x इनिशियल कशावर डिपेंड असणार, फाय वर डिपेंड असणार ना, कारण ए तर कॉन्स्टंट आहे. सो फाय हा जो अँगल आहे, फाय हा देखील काय आहे, एक अँगल आहे, याच्यावर काय असणार आहे, इनिशियल फेज डिपेंड असणार आहे. सो देअरफॉर काय होणार आहे, टर्म फाय रिप्रेझेंट initial phase, term phi represent initial phase or epoch, term phi represent initial phase or epoch. phi ही टर्म काय रिप्रेझेंट करणार आहे, इनिशियल फेज रिप्रेझेंट करणार आहे किंवा इपोक रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे. आता या इपोकची व्हॅल्यू किती असेल हे पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आता जर पार्टिकल आपली मोशन काय करत असेल, मीन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल, मीन पोझिशन पासून, मग x इज इक्वल टू 0 यायला पाहिजे आणि x 0 येण्यासाठी फाय किती पाहिजे, 0 यायला पाहिजे. तर हे क्वेश्चन न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे, की क्वेश्चन मध्ये जर पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन दिलं तर फाय इज इक्वल टू 0 ठेवायचं, म्हणजे इक्वेशन होणार x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, एवढंच इक्वेशन होणार आहे. ओके, इफ पार्टिकल स्टार्ट्स मोशन फ्रॉम मीन पोझिशन असं जर असेल तर काय करायचं, देन फाय नेहमी किती घ्यायचा, 0 इक्वेशन मध्ये लिहायचा आहे, फाय इज इक्वल टू 0 अँड इक्वेशन काय यूज करायचं आहे, मग x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, म्हणजे ऍक्च्युअली एक्स इक्वेशन काय आहे, ए साइन ओमेगा टी प्लस फाय आहे. ओके, आणि क्वेश्चन मध्ये जर दिलेला असेल की पार्टिकल मीन पोझिशन पासून आपले मोशन स्टार्ट करतोय तर त्याचा इनिशियल फेज हा 0 येणार, लक्षात घ्या, फाय इज इक्वल टू 0 येणार आहे आणि त्याच्यामुळे x इज इक्वल टू इक्वेशन येणार आहे ए साइन ओमेगा टी, एवढंच. आणि जर क्वेश्चन मध्ये असं दिलेलं असेल, इफ पार्टिकल starts motion from extreme position, असं जर दिलेलं असेल, देन फाय इज इक्वल टू काय करायचं आहे, पाय बाय 2 प्लेस करायचं आहे, म्हणजे 90 डिग्री.
कारण एक्सट्रीम पोझिशन पासून मोशन आपले स्टार्ट करण्यासाठी एक्स इज इक्वल टू ए यायला पाहिजे, आणि एक्स इज इक्वल टू ए कधी होऊ शकतं, साईनची व्हॅल्यू साइन ऑफ 90 म्हणजेच 1 होऊ शकतं ना, त्याच वेळी एक्स इज इक्वल टू ए येऊ शकतं. त्याच्यामुळे फायची व्हॅल्यू किती असली पाहिजे, π/2 असली पाहिजे. म्हणजे न्यूमरिकलमध्ये, एखाद्या न्यूमरिकलमध्ये पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्सट्रीम पोझिशन असं दिलेलं असेल तर फाय किती ठेवायचं आहे, तिथं π/2 प्लेस करायचं आहे. ओके, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस π/2. ओके, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, ए कॉस ओमेगा टी येणार आहे. एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. आता याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात घ्या. आणि तो इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे काय, जर क्वेश्चन मध्ये क्लिअरली असं दिलेलं असेल की आता एक्स्ट्रीम पोझिशन 2 असतात, लेफ्ट एक्स्ट्रीम आणि राईट एक्स्ट्रीम. जर पार्टिकल स्टार्ट फ्रॉम लेफ्ट एक्स्ट्रीम असं जर दिलेलं असेल तर तिथं काय करायचं आहे, फक्त π/2 नाही तर -π/2 करायचं. आणि राईट एक्स्ट्रीम दिलेलं असेल तर काय करायचं, इथं काय करायचं आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन प्लस π/2 असं प्लेस करायचं आहे. ओके, बघा क्वेश्चन मध्ये असं आणि क्लिअरली स्पेसिफाय केलेलं असेल काय, इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम राईट एक्स्ट्रीम असं दिलेलं असेल, राईट एक्स्ट्रीम पोझिशन, कारण 2 एक्स्ट्रीम पोझिशन असतात, तर त्यावेळी इक्वेशन काय वापरायचं आहे, देन यूज इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस π/2. ओके, म्हणजे एक्स फायनल इक्वेशन काय येणार आहे, ए कॉस ओमेगा टी येणार, ए कॉस ओमेगा टी. आणि जर पार्टिकल स्टार्ट फ्रॉम लेफ्ट एक्स्ट्रीम असं जर दिलेलं असेल, लेफ्ट एक्स्ट्रीम असं जर दिलेलं असेल तर एक्स इज इक्वल टू येणार आहे ए साइन ओमेगा टी मायनस π/2, म्हणजे हे येणार आहे मायनस ए कॉस ओमेगा टी. कारण साइन ओमेगा टी मायनस π/2 म्हणजे काय येतं, मायनस कॉस ओमेगा टी असतं. साइन ओमेगा टी मायनस π/2 म्हणजे काय येणार आहे, दॅट इज, कारण बघा इथं टाइम टी जर आपण 0 ठेवला, पहिलं फर्स्ट इक्वेशन, हे फर्स्ट इक्वेशन सपोज आहे, याच्यामध्ये टाइम टी इज इक्वल टू 0 ठेवला तर एक्स इज इक्वल टू प्लस येणार. आणि नेक्स्ट इक्वेशन मध्ये टाइम टी इज इक्वल टू जर 0 ठेवला, टाइम टी इज इक्वल टू 0 ठेवला तर एक्स इज इक्वल टू मायनस ए येणार. मायनस ए म्हणजे काय, लेफ्ट एक्स्ट्रीम, आणि प्लस ए म्हणजे काय, राईट एक्स्ट्रीम. ओके, तर हे इनिशियल फेज रिलेटेड काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, हे लक्षात ठेवा. सपोज असा की एमसीक्यू विचारला, लक्ष द्या, if equation of SHM, so this is one question, equation of SHM is y is equal to a naught plus a sin omega t. Okay, y is equal to a naught plus a sin omega t असं जर इक्वेशन दिलेलं असेल, देन मीन पोझिशन कुठं असणार आहे, मीन पोझिशन इज ऍट, ओके, याच्यामध्ये ऑप्शन असू शकतात, मीन पोझिशन इज ऍट ए नॉट, मीन पोझिशन इज ऍट ए, मीन पोझिशन इज ऍट ए नॉट प्लस ए, किंवा मीन पोझिशन इज ऍट ए नॉट मायनस ए अँड सो ऑन. असे जर ऑप्शन असतील तर मीन पोझिशन याची काय येणार आहे, तर इथं मीन पोझिशन येणार आहे ए नॉट येणार आहे, विथ एम्प्लिट्यूड किती येणार आहे, एम्प्लिट्यूड इज इक्वल टू ए येणार आहे, एम्प्लिट्यूड ए. म्हणजे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला आणखी समजेल व्यवस्थित. सपोज इक्वेशन दिलं y इज इक्वल टू 3 प्लस 2 साइन ओमेगा टी, असं एसएचएमचं इक्वेशन असेल, तर इथं एक्स असेल तर मोशन इज अलॉंग एक्स ऍक्सिस, म्हणजे अलॉंग एक्स ऍक्सिस तो काय करतोय, ऑसिलेट करतोय. आणि y इज इक्वल टू, कारण एसएचएमचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू पण असू शकतं किंवा y इज इक्वल टू पण असू शकतं.
किंवा झेड इज इक्वल टू पण असू शकतं, लक्षात घ्या. म्हणजे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी वगैरे इक्वेशन असेल तर काय होणार आहे, इट मूव्ज अलॉंग एक्स ऍक्सिस. एक्स इज वाय इज इक्वल टू सम इक्वेशन असेल तर इट इज मुव्हिंग अलॉंग और इट इज परफॉर्मिंग SHM अलॉंग वाय ऍक्सिस. अँड झेड इज इक्वल टू समथिंग इक्वेशन दिलेला असेल तर इट इज मुव्हिंग और इट इज परफॉर्मिंग SHM अलॉंग झेड ऍक्सिस. ठीक आहे. आता इथं वाय ऍक्सिस मी ड्रॉ करतो, लक्षात घ्या. आणि त्या वाय ऍक्सिस वर मोशन कशी होणार बघ. सपोज दिस इज वाय ऍक्सिस. Suppose this is y-axis, this is x-axis, ठीक आहे. दिस इज द ओरिजिन अँड ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अलॉंग y-axis. तर याचे मीन पोझिशन कुठे असणार आहे, 3 ला असणार आहे. म्हणजे y इज इक्वल टू +3 ला मीन पोझिशन असणार आहे. इथे याचे मीन पोझिशन असणार आणि या मीन पोझिशन भोवती 2 या अँप्लिट्यूडनं तो अलॉंग y-axis मूव्ह करणार आहे. म्हणजे इथून 2 अँप्लिट्यूडनं वर जाणार, म्हणजे इथपर्यंत जाईल आणि परत 2 या डिस्टन्सनं परत काय होणार आहे, खाली येणार आहे, इथपर्यंत येणार आहे. म्हणजे ऑसिलेटरी मोशन ही 3 या मीन पोझिशन भोवती 2 न वर जाणार आणि 2 न खाली येणार आहे. म्हणजे वाय ऍक्सिस वर तो मॅक्सिमम किती कोऑर्डिनेटला जाऊन पोहोचणार, तर इथं 3 आहे, 3 + 2 म्हणजे मॅक्सिमम 5 ला जाणार आणि मिनिमम कुठे येणार आहे, इथं 3 पासून 2 ला खाली पण येणार. 2 पासून इथं खाली येणार म्हणजे किती होणार आहे, 3 पासून 2 न खाली येणार म्हणजे काय येणार आहे, इथं 1 येणार आहे. म्हणजे वाय ऍक्सिस वर काय होणार आहे, 1 या कोऑर्डिनेट पासून 5 या कोऑर्डिनेट पर्यंत कंटिन्युअसली काय होणार आहे, याची ऑसिलेटरी मोशन अशी चालू राहणार आहे. लक्षात येत आहे. तर y इज इक्वल टू 3 + 2 sin ओमेगा टी या इक्वेशनचा मिनिंग लक्षात आला का बघा. पार्टिकलची मीन पोझिशन एक्झॅक्टली 3 ला असणार आहे आणि 3 या पोझिशन भोवती तो कंटिन्युअसली 2 न वर जाणार आणि 2 न खाली येणार आणि ही SHM अशी चालू राहणार आहे कंटिन्युअसली. ओके, हा याचा मिनिंग होतो. सो त्या पद्धतीने y इज इक्वल टू a0 + a sin ओमेगा टी असेल तर a0 ही त्याची मीन पोझिशन असणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या पुढे ए न जाणार आणि पाठीमागे ए न येणार आहे आणि ए या अँप्लिट्यूडनं काय करणार आहे, तो कंटिन्युअसली ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करणार आहे. आता आपण झालेल्या पार्ट्स रिलेटेड काही MCQs सॉरी न्यूमरिकल्स आपण ट्राय करूया. So this is the first numerical. An object performs simple harmonic motion of amplitude 5 centimeter. So here in this question, amplitude is given as 5 centimeter. And the time period is given as 4 seconds. 4 seconds. If timing is started when the object is at center of oscillation, म्हणजे टाइम कुठून स्टार्ट झालेला आहे किंवा मोशन कुठून स्टार्ट झालेली आहे, व्हेन पार्टिकल इज ऍट सेंटर ऑफ ऑसिलेशन फ्रॉम मीन, म्हणजे काय, मीन पोझिशन. ओके, सो पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन असं आपण लिहूया इथं. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, फ्रॉम मीन पोझिशन असं दिलेलं आहे. म्हणजे पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन असेल तर फायची टर्म किती घ्यायची असते म्हणून सांगितलं मी, 0. इनिशियल फेज 0 घ्यायचा असतो. देन कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन अँड डिस्प्लेसमेंट ऍट 0.5 सेकंड. आता टाइम पिरियड दिलाय म्हणजे टाइम पिरियड वरून डायरेक्टली फ्रिक्वेन्सी काढता येईल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी कसं काढणार आहे, तर फ्रिक्वेन्सी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड असतं. सो फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू असतं 1 टाइम पिरियड. सो 1/4 दॅट इज इक्वल टू किती येणार आहे, 0.25 आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं हर्ट्झ. ओके, सेकंड थिंग, डिस्प्लेसमेंट ऍट 0.5 सेकंड. डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन घ्यायला पाहिजे. तर इथं इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट येणार आहे. इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय हे इक्वेशन आहे आणि याच्यामध्ये फाय इज इक्वल टू 0 आहे. सो देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार आहे, a sin ओमेगा टी येणार आहे, बिकॉज पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम इन पोझिशन. आणि याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करूया. ओके, x इज इक्वल टू अँप्लिट्यूड दिले 5 साइन. आता हे ओमेगा डायरेक्ट आपल्याला दिलेलं नाही. ओमेगा म्हणजे 2πn असतं. ओमेगा म्हणजे 2π इंटू फ्रिक्वेन्सी इंटू टाइम t ऍज इट इज. ओमेगा म्हणजे 2πn.
t as it is. So therefore x is equal to 5 sin 2 pi. फ्रिक्वेन्सी एन किती दिली आपल्याला इथं, फ्रिक्वेन्सी किती काढली आपण 0.25 काढली, इंटू टाइम किती दिलेला आहे तो 0.5 सेकंड दिलेला आहे. एक्स इज इक्वल टू 5 साइन इन ब्रॅकेट, आता काय होणार बघा, 0.5 इंटू 2 म्हणजे किती होणार आहे 1, आणि 0.25 म्हणजे 1/4 असं लिहू शकतो मी, बरोबर आहे ना. 0.5 इंटू 2 म्हणजे हे झालं 1, त्याच्यानंतर 0.25 म्हणजे 1/4 म्हणजे π/4 येणार आहे. आता साइन π/4 म्हणजे 45 डिग्री असतं, माहिती पाहिजे तुम्हाला. π/4 म्हणजे 45, कारण साइन ऑफ π/4 काढायचं आहे, म्हणजे साइन ऑफ π/4 म्हणजे अँगल असणार ना, कारण साइन कॉस टॅन वगैरे कोणाचं घेतो आपण, अँगलचं घेतो. सो π/4 म्हणजे किती अँगल असतो 45 डिग्री, मग साइन ऑफ 45 किती असतं 1/√2 असतं. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे 5/√2 सेंटीमीटर. ओके, हे फर्दर कॅल्क्युलेशन करू शकताय तुम्ही. 5 इंटू 1/√2 ची व्हॅल्यू असते 0.7072, 1/√2 ची व्हॅल्यू. ओके, सो हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येणार बघा, 3.5360 सेंटीमीटर ऍज इट इज, कारण इथं ए प्लेस करत असताना ऍज इट इज आपण सेंटीमीटर मध्ये प्लेस केलेला आहे. सो आन्सर देखील आपलं सेंटीमीटर मध्ये सेंड आहे. नेक्स्ट, पार्टिकल एक्झिक्यूट SHM फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. आता बघा, पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून आपली मोशन स्टार्ट करतोय, म्हणजे फाय किती येणार 90 डिग्री येणार, लक्षात येते का. अँड कव्हर्स अ डिस्टन्स इक्वल टू हाफ ऑफ द एम्प्लिट्यूड इन 1 सेकंड, डिटरमाइन टाइम पिरियड ऑफ द मोशन. म्हणजे आपल्याला इथं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहायला पाहिजे. आता इथं काय काय गिवन आहे बघा, पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम, म्हणजे फाय इज इक्वल टू π/2, म्हणजे नेहमी लक्षात घे पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट करतो की एक्स्ट्रीम पोझिशन पासून, त्याच्यानुसार काय होणार इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी येणार किंवा कॉस ओमेगा टी येणार आहे. मीन पोझिशन पासून स्टार्ट होतोय असं दिलेलं असेल तर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी वापरायचं, आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन आपली स्टार्ट करत असेल तर एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी यूज करायचं आहे. सो इफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम फाय इज इक्वल टू π/2 रेडियन येणार आहे. आता याच्यामध्ये पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन अँड कव्हर डिस्टन्स इक्वल टू हाफ ऑफ द एम्प्लिट्यूड इन 1 सेकंड. म्हणजे कव्हर डिस्टन्स म्हणजे एक्स किती दिलंय, हाफ ऑफ द एम्प्लिट्यूड दिलंय, आणि किती टाइम मध्ये दिलंय इन टाइम t इज इक्वल टू 1 सेकंड. म्हणजे x इज इक्वल टू a/2 इन टाइम t इज इक्वल टू 1 सेकंड, डिटरमाइन टाइम पिरियड ऑफ द मोशन. ओके, म्हणजे हे कसं होणार बघा, पार्टिकल सध्या एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, म्हणजे इथं आहे या पोझिशनला फॉर एक्झाम्पल, आणि इथून तो हाफ ऑफ द एम्प्लिट्यूड इथपर्यंत येणार आहे, कारण हे टोटल काय असतं एम्प्लिट्यूड एवढं डिस्टन्स असतं. ओके, आणि तो कसा मूव्ह करतोय एक्स्ट्रीम पोझिशन पासून हाफ ऑफ द एम्प्लिट्यूडला येतोय, म्हणजे इथे येतोय, आणि त्याच्यासाठी लागणारा टाइम दिलेला आहे 1 सेकंड. ठीक आहे, आता हे असतं एक्स, आणि हे एक्स्ट्रीम पोझिशन पासून हे a/2 दिलंय. म्हणजे ऍक्च्युली एक्स कॅल्क्युलेट करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, प्रॉब्लेम मध्ये एक्स कॅल्क्युलेट करत असताना काय करायचं, मीन पोझिशन पासूनचं डिस्टन्स नेहमी काढायचं आहे. सो एक्स इज इक्वल टू काय होणार आहे, एक्स इज इक्वल टू a - a/2 होणार, दॅट इज a/2. आता या ठिकाणी लक्षात घ्या, एक्स्ट्रीम पोझिशन पासून हाफ ऑफ द एम्प्लिट्यूड असं जातोय असं दिलंय, म्हणून आपण डायरेक्टली म्हणजे a/2 दिल्यानंतर a/2 आलेला आहे. परंतु थोडंसं डिफरन्स जर दिलेला असेल, एक्स्ट्रीम पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट दिलेली असेल, नेहमी लक्षात ठेवा, तर काय करायचं, अगोदर ए मधून ते डिस्प्लेसमेंट मायनस करायची, म्हणजे तुम्हाला एक्स मिळेल. कारण एक्स हे नेहमी फ्रॉम मीन पोझिशनच असतं SHM ला. एक्स ची व्हॅल्यू कशी काढायची, मीन पोझिशन पासून कितीवर आहे हे काढायचं,
प्रॉब्लेम मध्ये नीट बघायचं मीन पोझिशन पासून तो दिलाय का एक्स्ट्रीम पोझिशन पासून दिलाय. मीन पोझिशन पासून किती डिस्टन्सवर आहे दिलेला असेल तर ऍज इट इज एक्स घ्या. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. मीन पोझिशन पासून जर समजा सांगितलं की मीन पोझिशन, हे बघा एक न्यूमेरिकल घेऊया. फॉर एक्झाम्पल अँप्लिट्यूड आहे 6 सेंटीमीटर आणि क्वेश्चन मध्ये सांगितलं की तो मीन पोझिशन पासून 2 सेंटीमीटरला आहे. मीन पोझिशन पासून 2 सेंटीमीटरला आहे तर एक्स इज इक्वल टू 2 घेणार. पण तो एक्स्ट्रीम पोझिशन पासून 2 सेंटीमीटरला जातोय असं जर दिलेलं असेल तर मात्र एक्स इज इक्वल टू काय करावं लागेल, 6 मधून 2 मायनस करून तुम्हाला 4 लिहावं लागेल. एक इम्पॉर्टंट टर्म आहे, हे विसरायचं नाही कधी. नाउ इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट यूज करूया. एक्स इज इक्वल टू ए डायरेक्टली कॉस ओमेगा टी यूज करूया. ए साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 होणार आहे. त्याच्यामुळे ए कॉस ओमेगा टी आणि याच्यामध्ये व्हॅल्यूज आता प्लेस करूया. एक्स ची व्हॅल्यू आहे ए बाय 2 इज इक्वल टू ए कॉस ओमेगा इंटू इक्वल टू ए बाय 2 होत आहे. दोन्ही साईडचं ए कॅन्सल होईल. सो 1/2 इज इक्वल टू काय येणार आहे, कॉस ऑफ ओमेगा येणार आहे. ओके, सो ओमेगा इज इक्वल टू काय होणार आहे, कॉस इनवर्स ऑफ हाफ. म्हणजे हा ओमेगा किती येणार बघा, किती अँगलचा कॉस हाफ असतो, कॉस ऑफ 30 हाफ असतो ना, का कॉस ऑफ 60 हाफ असतो, कॉस ऑफ 60 हाफ असतो. लक्षात घ्या, कॉस ऑफ 60 ची व्हॅल्यू हाफ असते. म्हणजे ओमेगा असलं पाहिजे 60 डिग्री, परंतु डिग्री मध्ये लिहायचं नाही, रॅडियन मध्ये लिहायचं आहे. 60 डिग्री म्हणजे पाय बाय 3 येणार आहे रॅडियन. ओमेगाची व्हॅल्यू नेहमी रॅडियन मध्येच लिहायची, डिग्री मध्ये लिहायची नाही. लक्षात येते का, कॉस ऑफ 60 म्हणजे हाफ असतं आणि 60 डिग्री म्हणजे पाय बाय 3, म्हणजे ओमेगा काय असलं पाहिजे, पाय बाय 3 असलं पाहिजे. आता यांनी विचारलंय टाइम पिरियड. आता ओमेगा माहित असेल तर टाइम पिरियड कसा काढायचा सांगितलंय मी तुम्हाला. टाइम पिरियड T is equal to असतं 2 पाय बाय ओमेगा. सो T is equal to 2 पाय divided by पाय बाय 3. 2 पाय divided by पाय बाय 3. सो पाय पाय गेट कॅन्सल हिअर and 2 into 3 होणार आहे. सो टाइम पिरियड किती येणार आहे, 6 सेकंडचा टाइम पिरियड येणार आहे. ओके, टाइम पिरियड विल बी इक्वल टू 6. वन मोर प्रॉब्लेम सॉल्व करूया. The shortest distance traveled by a particle executing SHM from mean position in 2 seconds is equal to √3/2 times amplitude. Determine the time period. म्हणजे या टाइपचाच पुन्हा एकदा प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये काय दिलंय बघा, तर 2 सेकंड मध्ये किती डिस्प्लेस होतोय फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे पुन्हा एकदा मोशन फ्रॉम मीन पोझिशन घ्यायचं आहे. तर इथं x 2 टाइम्स काय आहे, अँप्लिट्यूड आहे. ओके, शॉर्टेस्ट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन, म्हणजे मीन पोझिशन पासून तो कितीला एवढं गेलेला आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे. आता इक्वेशन इथं काय वापरणार, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी वापरणार. मग अशी एक कॉस ओमेगा टी वापरलं होतं, कारण क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम. आता आहे क्वेश्चन मध्ये पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन पासून एवढं डिस्टन्स जातोय असं दिलं. सो एक्स दिलेला आहे √3/2 टाइम्स अँप्लिट्यूड इज इक्वल टू ए साइन ओमेगा इंटू किती दिलेला आहे, टाइम दिलेला आहे 2. सो दोन्ही साईडचं ए कॅन्सल होईल. 2 ओमेगा साइनला इकडे आणूया म्हणजे साइन इनवर्स होणार. आता साइन इनवर्स ऑफ √3/2 किती येणार आहे, 60 डिग्री येणार आहे. सो 2 ओमेगा इज इक्वल टू 60 डिग्री, परंतु डिग्री मध्ये व्हॅल्यू लिहायची नाही, बरोबर आहे ना, कारण साइन ऑफ 60 म्हणजे √3/2 असतं ना. साइन ऑफ 60 म्हणजे √3/2 पाहिजे तर हे असं लिहू शकताय तुम्हाला आणखी कन्व्हिनियन्स साठी. साइन इनवर्स √3/2 म्हणजे साइन 60
साईन साईन कॅन्सल म्हणजे 60 डिग्री येणार आहे, परंतु डिग्रीमध्ये व्हॅल्यू लिहायची नाहीये. आता 60 डिग्री म्हणजे π/3 असतं. 60 डिग्री म्हणजे π/3 हे लक्षात ठेवावं लागेल. पण 2 इकडे जाणार. सो देअरफॉर ओमेगा ची व्हॅल्यू येणार आहे π/6 रेडियन पर सेकंड. ओके, युनिट काय असतं? रेडियन पर सेकंड असतं ओमेगाचं. हा झाला ओमेगा. आणि मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय? टाइम पिरियड t इज इक्वल टू 2π/ω/π/6. पुन्हा एकदा π कॅन्सल होणार आहे आणि टाइम पिरियड येणार आहे 12 सेकंड. 12 सेकंड इज द टाइम पिरियड. ओके.